एकतर सरकार पाडण्यासाठी आमदार फोडायचे असेल तर ईडी सीबीआय मागे लागून द्यायची। आज भारतीय लोकशाहीमध्ये सगळ्यात काळाकुट्ट दिवस। खरं तर भारतीय लोकशाहीनं अधिकार दिलेले आहेत प्रत्येक नागरिकाला व्यक्त होण्यासाठी। अरविंद केजरीवाल यांना तथाकथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अटक करण्याचा प्रयत्न ईडी सीबीआय फार दिवसापासून करत आहे आणि तो त्यांचा प्रयत्न आम्ही कुठेही आणून पाडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो, हे चुकीचं आहे। याला कुठेतरी न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही डिमांड सुद्धा केली होती, परंतु एकतर सरकार पाडण्यासाठी आमदार फोडायचे नसेल तर ईडी सीबीआय मागे लागून द्यायची, अशा पद्धतीची ही बीजेपीची रणनीती। आज त्याचं काळकुट्ट जे तोंड आहे ते उघडं पडलेलं आहे। आज भारतीय लोकशाहीमध्ये सगळ्यात काळाकुट्ट दिवस। सगळ्या देशातला पहिला मुख्यमंत्री त्याला ईडी आणि सीबीआयनं मुख्यमंत्रीपदी असताना अटक केलेली आहे, ते पण कथाकथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये। पार्टीला असं वाटतं की लोकांचा आवाज दाबता येईल, त्यांना भीतीनं त्यांची बोलती बंद करता येईल, पण त्यांचा अंदाज चुकीचा आहे। भारतीय लोकशाही मधले मतदार अतिशय समजूतदार आहेत, त्यांना समजतंय दूध का दूध पाणी का पाणी केल्याशिवाय 2024 मध्ये हे मतदार राहणार नाहीत।